हमारी जिंदगी से रोशनी चली गई है, चारों ओर अंधेरा छा गया है। हमारे नेता जिन्हें हम बापू कहते हैं, वे हमारे राष्ट्रपिता अब नहीं रहे। मैंने कहा रोशनी चली गई, पर मैंने गलत कहा, क्योंकि जिस रोशनी का जिक्र मैं कर रहा हूं वो कोई साधारण रोशनी नहीं थी। वो रोशनी जो इस देश को इतने सालों तक आलोकित करे। रात्री पोलिसांनी हिंदू राष्ट्र कार्यालय, नथुराम गोडसे यांचे निवासस्थान, बडगे यांचे शस्त्र भांडार आदी 12 ठिकाणच्या झडत्या घेतल्या। शनिवार 31 ला सकाळपासून दंगलीस सुरुवात झाली। रस्त्याने टोळ्या टोळ्यांनी लोक हिंडू लागले व त्यांनी रस्त्याने डोक्यावर टोपी व रुमाल लावलेल्यांना ते काढावयास लावले। दंगलखोरांनी गोडसे बंधूंचा इंजिनिअरिंग वर्क्स कारखाना, दैनिक काळचे कार्यालय, मोरा ढमढेरे व ल ब भोपटकर यांची निवासस्थाने जाळली। अरे शंकर शंकर, हा रमेश काय सांगतोय बघ, तिकडे खूप गोंधळ झालाय। हो ना, अरे टिळक स्मारक म्हणजे महाराष्ट्रीय मंडळ सगळीकडे दगडफेक झाली आहे, सामानाची भरपूर मोडतोड वगैरे झाली आहे। आणि अरे आम्ही जेवण मिळेल म्हणून बघायला गेलो होतो, रस्त्यात ही पळापळ। हो ना, आणि एवढ्या त्याची सायकलची चेन सुद्धा अडकली। पेशवाई आरोग्य भवनला तर पार आगी लागल्यात। हो, जेवणाची बोंबा बोंब। हो, किराणा मालाचं दुकान जोगळेकरांचं, त्याची तर पार राख रांगोळी झाली आहे। आणि एवढ्या था म्हणत होता आपण लक्ष्मी रस्त्याला जाऊया म्हणून। कशाला रे कशाला? आणि मी नको म्हणलं त्याला। अरे दैनिक काळचं कार्यालय, लक्ष्मी रस्त्यावरच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केलाय। तू काय गोळीबार बघायला गेलेला? गोळीबार बघायला नाही, अरे पण काय? अरे ह्याला घेऊन म्हणलं नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी। शहरात जमावाने वा जथ्याने फिरण्यास सक्त मनाई आहे। दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश पोलिसांना दिलेले आहेत। ही जमावबंदी व संचारबंदी 36 तासांसाठी लागू केलेली आहे। किती वाजले? ही सकाळ आहे का संध्याकाळ? दुपारी झोपलो होतो, संध्याकाळच असावी। किती वाजले रे यशवंता? यशवंता यशवंता कुठे गेला हा? कामावर? आत्ता? कचेऱ्या तर बंद आहेत। दरवाजा नुसताच लोटून गेलाय वाटतं। कडी बंद करावी का? पण नको, उघडायला उठावं लागेल। काहीच करावंसं वाटत नाहीये। केव्हा संपणारा कर्फ्यू? ही शांतता नकोशी वाटते। काळ्या पाटीवर दगडी पेन्सिलनं चरा उठावा तशी ही एखादी लष्करी गाडी वाजत जाते बस। बाकी सगळं शुकशुकाट, दुकानं बंद, वाहनं बंद। कुठे गेले इथले वाहते रस्ते? 24 तास बोलणारं हे शहर इतकं गप्प व्हावं? एरवी शांतता कोणाला नकोशी वाटेल, पण शांततेत भीती मिसळली की ती भेसूर वाटू लागते। या वसतिगृहाच्या भिंतींनाही चुकल्यासारखं वाटत असेल। एरवी गोंधळाची गोंगाटाची त्यांना सवय।
यमुना जळी खेळू खेळ कन्हैयाचा यमुना जळी खेळू खेळ कन्हैयाचा. हो पाटील, बाजारा पैसे का? नळावरच्या बादल्यांच्या आवाजांची, आडनावांची कडबोळी वळून मारल्या जाणाऱ्या हाकांची, सायकल रिपेअरिंगची, स्टोव्हच्या फरफरीची त्यांना सवय. पण आज सगळं गप्प गप्प आहे. उदास, एकटं एकटं वाटतंय. शंकर, काय रे अजून का झोपून राहिलास? चलूट, रात्रीचे 8 वाजले. काय मग 8 वाजले? काय रे, ताप बीप नाही ना आलेला? नाही, अंग गरम वाटत नाही. मग काय डोकं बिकं दुखतंय का? नाही रे, जीभ जरा अस्वच्छ वाटते. 2 दिवस काही जेवला नाही, तारीख वाराकडे लक्ष नाही. 2 दिवस? मग घ्या, म्हणजे आजची तारीख काय हेही विसरलास? 2 तारीख आहे आज, 2. काल परवा काही खाल्लेलंही नाहीस. काही खावंसच वाटत नाहीये. अन्नावरची वासनाच उडाली. मग जीभ स्वच्छ कशी वाटेल? बाहेरची काय खबर? काँग्रेस हाऊस समोरची सभा आज खूप मोठी झाली म्हणे. जरा व्हावा तशी लोक 4 दिशांनी जमली होती. ते देव कोण रे? शंकरराव देव. हा, शंकरराव देव. त्यांनी लोकांना डोकं थंड ठेवायचं आवाहन केलंय म्हणे. बाकी काय? बाकी सगळं बंदच आहे. तू उठतोयस ना? आज आपल्या जेवणाची सोय झालीय. यशवंत, अशा वेळी तुला जेवण सुचतंय? मग काय, कर्फ्यूचे 36 तास नुसता आड्याकडे बघत झोपून राहायचं उपाशी पोटी? चल चल. कुठे? आज आमच्या साहेबांनी आपल्या दोघांना जेवायला बोलवले. चल. मला जेवायचं नाही. थोडंसं खा. हे बघ, ती माणसं आपली वाट बघत असतील. चल चल. यशवंता, जेवण ही गोष्ट तुझ्यासाठी एवढी महत्वाची आहे? आणि नाही जेवलं एक दिवस माणूस तर काय लगेच मरत नाही. हे बघ, तू जा, मी नाही येत. का? अरे मला संकोच वाटतो. संकोच? हो. हे बघ, तुझे साहेब के माझ्या एवढ्या ओळखीचे नाहीत की त्यांनी लगेच मला जेवायला बोलवावं. तूच सांगितलं असेल त्यांना. अरे मग त्यात संकोच कसला? आपल्याला जेवण पाहिजे. त्यांचं घर इथे म्हणून लगेच 2 पानं जड नाही होत त्यांना. सोय झाल्याशी गाठ. आणि मला एक सांग, खानावळीतला वाढपिका ओळखीचा असतो. अरे आपले हाल बघून त्यांनी आपल्याला जेवायला या असं सांगितलं तर आपण लगेच नाही असं म्हणायचं? बरं दिसतं का ते? हा, मला नाही आवडत. आणि तुला फार पुढे पुढे करावं लागतं रे त्यांच्या. अरे बाबा शंकर, आपल्या इथल्या संस्थांच्या एसटीडीचे वहिवाटदार आहेत ते. मी एक साधा कारकून म्हणून त्यांच्याकडे नोकरीला आहे. साहेबांची हाजी हाजी करणं कुणाच्या नशिबाला चुकलंय रे? हा, आणि मला एक कळत नाही, यात मला काही गैर वाटत नाही. तुला कशाला अवघडलेपणा यावा रे? हा, उलट तुला एक छान नमुना अगदी जवळून बघताय. एक घाल पटकन, चल. मला कंटाळा आलाय रे. कुठेही लांब जायचं नाही आपल्याला. तुला कंटाळा यायला या आपल्या आवारात साहेबांचा बिराड आहे. 2 जिने उतरायला तुला जीवावर येते. चल घाल पटकन, चल चल. हो, चल, चल. मी घालतो. चल चल पटकन, चल चल. चल, अरे येतोयस ना? यशवंता, तू म्हणजे ना चिकट आहेस.
साहेब अरे या 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 ये ना ये बसा बसा. बस बस अरे हे असू बस. दे असू दे. असू दे. हा येतच नव्हता. हं. ओळख नाही, संकोच वाटतो, असंच काहीतरी म्हणत होता. अरे संकोचायचं आहे त्याच्यात. आपण एकाच अंश संस्थांचे, संस्थानाच्या वसतिगृहातली मुलं तुम्ही. हो ना. तुमच्याच आवारात आमची कचेरी. अशा अवघड प्रसंगी एकमेकांच्या मदतीला नाही यायचं तर कधी काय. बरोबर. आणि बरं का, तुमचे वडील चांगल्या परिचयात आहेत आमच्या. हल्लीच पेन्शन घेतली ना रे त्यांनी. हो हो हल्ली कुठे चोपडीला असतात वाटतं. हो. घरची काही शेतीभाती आहे. हा थोडीशी आहे. अरे यशवंत, हा? अरे तू का उभा राहिलायस? बस की. नाही नाही मी बरं मी हे घेऊन बसतोय. बस बस. हो. तुम्ही इथे पुण्यात कुठल्या वर्तमानपत्रात कामाला? नाही, नोकरी नाही करत. मासिकातून साप्ताहिकातून लिहितो. बर बर. नाही हल्ली फार लोक वाचतात मासिक सुद्धा. आमच्या घरी सुद्धा आहे सगळ्यांना वाचनाचा नाद. प्राप्ती बरी असेल. बेताची. साहेब, प्राप्ती बेताची असली तरी याच्या कथा ज्या अभिरुची मासिकातून प्रकाशित होतात ना, ते फार प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं. अभिरुची. हो. अभिरुची पुण्यात पाठी पाहिल्याचं स्मरत नाही. नाही बरोबर आहे बरोबर आहे. अहो ते बडोद्याहून निघतं ना. अरे वा छान. अभिरुची म्हणजे ते पाककलेवरच तर नाही. नाही नाही, कथा कविता ललितलेख. हो ना रे शंकर. साहेब हा चित्रही फार छान काढतो. मागे एकदा याच्या एका कथेला कुठली रे ती, देवा सटवा महार. देवा सटवा महार. हा तीच ती. त्याला विभागून बक्षीसही मिळालं होतं 200 रुपयांचं. विभागून का? हो. ह्याची काळ्या तोंडाची नावाची कथा फार नावाजली होती. काळ्या तोंडाची नाव जरा विचित्र वाटतं नाही. कुत्र्यांच्या आयुष्यावर लिहिली होती ना. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे तुम्ही प्राण्यांवर लिहिता वाटतं. मनुष्य प्राण्यावरही लिहितो. अहो झाले का? झालं पाटपाणी चाललंय. सुमन घे लवकर. मी बघतो, बघून येतो मी. वहिनी मी मदत करतो ना. मी पाठ पाण्याचं बघतो. हा काही काळजी करू नका. आज दुपारी सहजच यशवंताला विचारलं जेवणाचं काय करता, तर म्हणाला फार हाल आहे तो. वाण्याच्या दुकानाकडे जाता येत नाही, दुधाचा गवळी येत नाही, पिठाच्या गिरण्या बंद, खानावळी सुद्धा बंद. बरं बाहेर कुठे पडता येत नाही, आणि खोलीवर तर स्टोव सुद्धा नाही म्हणाल. अरे म्हणलं ये आमच्याकडे. हा अहो प्रसंग आहे, ओळखायला पाहिजे काय. मग हळूच मला म्हणाल खोलीवर माझा एक मित्र सुद्धा असतो म्हणून. म्हणलं कोण आहे, तर म्हणाला कुलकर्ण्यांचा शंकर. मग म्हणलं त्याला पण घेऊन ये आपल्याकडे, ब्राह्मणाचाच आहे काय. हो. काय हाहाकार झालाय हो. टोळक्या टोळक्याने लोक शहरभर हिंडतायत म्हणे. टोपी रुमाल काढून बोडकं व्हायला लावतायत काय. अहो त्या गोडसेच्या नावाच्या वेड्यावाकड्या पाट्या लावल्यात म्हणे शहरात. जागोजागी दगडफेक, जाळपोळ. पोलिसांनी तर 3-4 ठिकाणी गोळीबार सुद्धा केलाय म्हणे. साहेब 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 चला सगळं तयार आहे. झालं का? चला चला चला. सुरू करा. लाजू नका हा. पोटभर जेवा. देसाईंच्या खानातलं जेवण जेवून वीट आला असेल. हो हो ना. हो वासही नको वाटतो आता मला. कोणी भाजी अजून मिळेल का? नाही छान, फार छान झाली आहे.
नको. बरं का, आमची ही सकाळी विचारत होती जेवायला काय करू म्हणून. म्हणलं अगं घरापासून दूर वसतिगृहात राहणारी स्वस्त हॉटेलमध्ये तिखट मिसळ पुरी खाणारी मुलं आहे. त्यांना तू काहीही गरम करून वाढलंच ना तरी अगदी पंचपक्वान्न सारखं लागेल. काय या या. अरे गोपू, अरे गोप्या, तू कधी आलास आणि या वेळेला? तुम्ही कुठे होतात? अरे आमच्या साहेबांनी आज जेवायला बोलावलं होतं. जेवायला आणि प्रत्येक घासाबरोबर अपमान गिळायला. याचं काय ऐकू नकोस रे. याला नको त्यावेळी स्वाभिमान आठवतो आणि याला बाहेर पुणे शहर पेटलं असताना भूक आठवते. तू सारखी माझी भूक काढू नकोस हा. 4 घास पोटात गेल्यामुळे तुलाही बरंच वाटतंय ना. अरे गोपू, काय अवस्था करून घेतली होती आणि स्वतःची माहिती आहे. उद्या आजारी पडला असता तर याच्यासाठी डॉक्टर कुठून आणणार होतो मी कर्फ्यूत, सांग मला. यशवंतराव, आपलं नंतर बघू. हा. अरे गोप्या, तू सांग, तू कधी आलास आणि आमच्या गोटापर्यंत पोहोचलास कसा? कोणी हटकलं नाही तुला? तुम्हालाच भेटायला आलो मी. किती वेळ खोलीत कोंडून घेणार. पुण्यात राहणं आता फार कठीण झालंय. फार हाल होतात. शहराची पार स्थितीच बिघडून गेली आणि ही परत सावरण्याची शक्यताही खूप कमी आहे. मी तर ठरवलंय, तुम्ही येणार. कुठे? गावाकडे, नांदवडीला. नांदवडीला? हो. ए शंकर, ए शंकर. काय रे? अरे गोपू काय म्हणतो? काय म्हणतो? गावाकडे जायचं का? नांदवडीला. नांदवडीला? खरंच जाऊया का रे? तेवढीच्या ताणातून थोडीशी सुटका रे. 1-15 दिवस राहू निवांत गावाकडे. सगळ्यांची भेटही होईल आणि घरातल्यांचे डोळे निवतील आपल्याला बघून. काय, जाऊया? अरे गावाकडे कोणाला नाही जावंसं वाटणार, पण स्टेशन पर्यंत तरी जाता येते का? हे बघ, उद्या काही तासांसाठी काही भागातला कर्फ्यू उठवणार आहेत. मी रात्री इथे येईन, तुम्ही तयारीत राहा. आपण रात्री रेल्वेने निघू. आपल्याला स्टेशनपर्यंत काही वाहन मिळणार नाही, पण तिथपर्यंत चालत जाऊ. अरे ते चालायची कोणाला काळजी आहे? गावात आपल्याला कितीतरी पायपीट करायची सवय काय रे? अरे ते सगळं ठीक आहे रे. अरे पण गोपू, तुझा लॉचा अभ्यास, त्यात खंड नाही का पडणार? अशा बेकायदेशीर वातावरणात काय होणार आहे कायद्याचा अभ्यास? MSMच्या रेल्वेने आपण रात्री निघू, कराडपर्यंत जाऊ. तिथनं साळंगपूर पर्यंत सर्व्हिस मोटर जिंदाबाद. हा, आणि तिथून नांदवडीला जाणारी दुसरी सर्व्हिस मोटर आहे. संध्याकाळपर्यंत नांदवडी. तुझं घर नांदवडीपासून किती दूर आहे? अरे 4-5 मैलांवर आहे. माझ्याकडे मुक्काम करेल आणि पहाटे जाईल झोपडीला. काय शंकर, जायचं ना? हे बघ, आता उगाच नसते फाटे नको फोडूस. माझ्याकडे तिकिटाचे पैसे नाहीत. अरे माझ्याकडे तरी कुठे आहेत? माझ्याकडे आहेत. मी काढीन तुमची तिकीट. अडचणीच्या वेळी मित्रांना मदत केली नाही तर माझ्या बापाच्या श्रीमंतीचा काय उपयोग आहे? बघ, हे बघ, आपला गोपू मित्र आहे की नाही. आता तरी तो स्वाभिमान आड येत नाही ना बाबा. जाऊया. हा चला, मी निघतो. आत्ता सुखरूप मी खोलीपर्यंत पोहोचलो तर उद्या आपल्याला निघता येईल. चला चल. चल, मी येतो. आणि उद्या तयारीत राहा. हो, आणि फार सामान बरोबर घेऊ नका, फक्त कपडे घ्या. ठीक आहे? दिवा विझू. काय रे, काय झालं? काय नाही. मला कळतं रे, पुष्कळ लोकांच्या मनावर परिणाम झाला ही बातमी ऐकून. काही लोक तर म्हणे बेशुद्धही पडले. हे बघ, गावाकडे गेल्यावर, घरी गेल्यावर तुला बरं वाटेल. मलाही खूप दिवस झाले घरी जाऊन. साहेबांना मात्र विचारावं लागेल, पण ते परवानगी देतील. झोप झोप झोप. यशवंतानं दिवा विझवला आणि डोळ्यासमोर आली ती गावची वाट. ती जणू माझी वाटच पाहत होती. त्या वाटेनं माझं मन कधी गावात शिरलं ते कळलंच नाही.